चला फिल्डिंग लावून घ्यायचे कारण की पंच देखील मैदानाच्या आतमध्ये उतरत आहेत। लगेच आपण भूमी 11 आरसीसी राया टीम अर्धा तास गेलाय, अर्धा तास या ठिकाणी झालाय नक्कीच आणि सामना अजूनही सुरू झाला नाहीये। सलामीचे फलंदाज देखील मैदानाच्या आतमध्ये पोहोचतायत। आपण चर्चा करायची नाहीये, लगेच फिल्डिंग लावून घ्यायचे। टीम भूमी 11 आरसीसी राया या सूचना असतील आपल्याला कारण की आज अंतिम दिवस या स्पर्धेचा। सुपर सॅटरडे आपण पाहतात आणि मेगा फेस्टिवलचा हा दिवस स्वर्गीय रोहितभाई भोईर प्रतिष्ठान आयोजित, स्वर्गीय रोहितभाई भोईर, स्वर्गीय अनिकेत पाटील आणि स्वर्गीय सागर सीताराम तामाने स्मृती चषक 2025 चा पर्व आयोजकांच्या भूमिकेमध्ये आमचे राज भोईर आणि संपूर्ण RB 11 संघ वरप संघ नक्कीच आपण पाहतात त्यांच्या माध्यमातून या क्रिकेट स्पर्धेचं आयोजन। आणि आज शेवटचा दिवस, सामना भरपूर चांगला रंगेल मैदानाच्या आतमध्ये कारण की दोन्ही संघ बलाढ्य संघ आहेत। अनेक साऱ्या वेळा या लढती आपण पाहिल्यात RCC राया संघ आणि गोरसे बी संघामध्ये, त्यामुळे बॅटल मोठे, सामना मोठा आहे आणि प्रेक्षक वर्ग देखील मोठ्या संघाने उपस्थित होतात। हा मॅच पाहण्यासाठी त्या सर्वांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत असेल। यस, नक्कीच माहिती पोहोचवली जाते की RCC राया संघाने गोरसे बी संघाला नक्कीच 2 दिवसापूर्वी पराभूत केले होते एका स्पर्धेमध्ये आणि आता मात्र या स्पर्धेमध्ये कोणता संघ नक्की जिंकेल, पराभवाची परतफेड केली जाईल ती गोरसे बी संघाच्या माध्यमातून की सलगचा विजय पुन्हा एकदा पाहायला मिळेल गोरसे बीच्या अगेन्स्ट करत असताना भूमी 11 RCC राया संघाचा। सामना भरपूर चांगला, सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये पोहोचली गेली आहे। सूरज केने आणि संदेश केने ही सलामीची जोडी आपल्याला पाहायला मिळते। ओपनिंग ब्लास्टर आणि गोलंदाजी मार्क वरती सज्ज होत आहेत अप्पू कुंगले। 5 षटकांचा सामना असेल याची देखील आपण नोंद घ्यायची। तिसरा षटक मॅजिकल ओव्हर असेल। 2 वेळा नक्कीच गोरसे बीच्या अगेन्स्ट सामना जिंकलाय RCC राया या संघाने, त्यामुळे या ठिकाणी हा सामना भरपूर चांगला रंगेल। या मैदानावरती दोन्ही संघ बलाढ्य संघ आहेत, नामचीन संघ आहेत। गोरसे बी आणि राया संघ देखील स्ट्राईकला फलंदाज सूरज ऑन स्ट्राईक, गोलंदाजी मार्क वरती सज्ज होतोय अप्पू कुंगले। गेम ऑन, दोन्ही टीमला मॅचसाठी शुभेच्छा आपण देऊया। विश ऑल द बेस्ट फॉर द टीम, शो द गुड गेम, शो द क्वालिटी क्रिकेट। गेम ऑन, पहिला बॉल, पहिला चेंडू पुढे आले होते, स्क्वेअर ऑफ द विकेटने खेळलेत आणि पाठवलाय बॉलला फाईन लेग, सीमारेषेच्या बाहेर आगास होतोय सूरज केनेच्या बॅटमधनं। पहिल्या चेंडूवरती हा पहिला चौकार। धूम यांचं संगीत देखील ऐकायला मिळते डीजे मास्टर तुषारच्या माध्यमातून। पहिल्या चेंडूवरती चौकार आलाय, अप्रतिम सुरुवात केली सूरजनं, पदतलीचा वापर केला होता या फटक्यावरती आणि 4 धावा एकवडल्यात, खातं खुलं होतं सूरजचं आणि गोरसे बी या संघाचं 4 या धावसंख्येनं श्री गणेश होतं स्कोरबोर्ड वरती। पुढचा बॉल या षटकातील अप्पू तयार। क्रॉस बॅट स्ट्रोक खेळायचा होता, यावेळेस मात्र थोडासा टॉस होता, चेंडू गुड लेंथ वरती पडल्यानंतर बॉडीवरती प्रेस झाला आणि दुसरा ऍक्शन दाखवून देतात सूरज की अशा प्रकारे हा शॉट मला खेळायचा होता, परंतु कनेक्शन जुळलं नाहीये। डॉट बॉलची समाप्ती इथे पाहायला मिळेल। त्वरित कमबॅक करतायत अप्पू कुंगले, खूप चांगला सामना आपण एन्जॉय करतोय। 2 बलाढ्य संघांमध्ये ही लढत आपल्याला पाहायला मिळते। राईट आर्म ओव्हर द विकेट, पुढचा बॉल, हा ट्रॅकर पुल करतायत, समोर या ठिकाणी खेळाडू उपस्थित नाहीये, पॉवर प्ले सुरू आहे, खेळाडू पोहोचतील, जवळ पोहोचलेत आणि बॉलला देखील अडवल्यात। व्हेरी गुड फिल्डिंग, खूप चांगलं क्षेत्ररक्षण आणि तोपर्यंत मिळत आहेत या चेंडूवरती एकूण 2 धावा, धावसंख्या 2 ने पुढे सरकेल 6 या आकड्यावरती संघ पोहोचतोय। चिरा गेले पण जय बजरंग, गोरसे बी संत आणि सावध सुरुवात करतायत सूरज केने आपल्या टीमसाठी। विस्फोटक फलंदाज आहेत, एक खूप मोठं नाव आहे ग्रामीण टेनिस क्रिकेट मधला सूरज केने ऑन स्ट्राईक पुन्हा एकदा, आणि दुसऱ्या बाजूला तेवढाच अप्पू कुंगले आपण पाहतायत गोलंदाजी मार्क वरती। पुढचा बॉल, यॉर्करचा प्रयास की आबा ते ब्रह्मास्त्राचा वापर केलाय, सूरज केनेला शांत ठेवण्याचा प्रयत्न करतायत, मागे गेलाय चेंडू आणि तोपर्यंत 2 धावा या ठिकाणी पूर्ण केल्या जातील। गुड रनिंग बिटवीन द विकेट, 2 धावसंख्या पुन्हा एकदा पुढे सरकेल
ती 8 या आकड्यावरती षटकाचा विचार केला तर आतापर्यंत 4 चेंडू आणि 8 धावा खर्च करतो या षटकामध्ये अप्पू कुंगले. भूमी 11 RCC राया भूमी 11 नावाला खेळत असताना या स्पर्धेमध्ये आणि भूमी 11 म्हटलं तर नक्कीच भूषणदादा रोहणे संघ मालक ते देखील सामन्याचा आनंद घेत असतील तर त्यांचं देखील सहर्ष मनपूर्वक हार्दिक स्वागत. फटका चांगला आहे आणि खेळाडूला चान्सच मिळाली नाहीये. बॉल पहिल्या टप्प्यावरती स्क्वेअर लेग सीमारेखा बाहेर चौकार. षटकामध्ये धावसंख्येला वेग देण्याचा प्रयत्न करतात सूरज केने. चौकार आलाय पुन्हा एकदा. धावसंख्या पोहोचली ती चौकाराबरोबर 12 या आकड्यावरती. षटकातील शेवटचा चेंडू शिल्लक असेल. पॉवर बेस हे पहिलं षटक सुरू आहे. 2 खेळाडू बाउंड्री लाईन वरती पाहायला मिळतात. बॅकवर्ड स्क्वेअर लेग रिजनला एक खेळाडू आणि एक खेळाडू वाईडिश लॉंग ऑनला आपल्याला पाहायला मिळतोय. सूरज केनेसाठी ही फिल्डिंग विवरचना. लॉफ्टेड हिट परंतु यावेळेस मात्र प्रॉपर कनेक्शन नाहीये. एक्स्ट्रा कव्हरचा खेळाडू पोहोचेल तोपर्यंत दुसऱ्या धाब्याचा प्रयत्न केलाय. गुड रनिंग बिटवीन द विकेट. दोघांमध्ये ताळमेल चांगला आहे. संवाद चांगला होतो. कॉलिंग चांगली होती आहे आणि त्याच अनुषंगाने या 2 धाबा कंप्लीट. षटक क्रमांक पहिले समाप्त. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर गोडसे बी संघाची धावसंख्या पोहोचली आहे बिनगडी बाद 14 या आकड्यावरती. एक सूचना असेल RCC राया संघ आणि गोडसे बी संघासाठी. तिसरं मॅजिकल षटक असेल तो गोलंदाज फ्रेश असेल आणि तोच गोलंदाज 5वं षटक टाकू शकतो. ही सूचना असेल आपल्याला तुमच्यापर्यंत आम्ही पोहोचवतोय. आयोजकांच्या भूमिकेमध्ये राज भोईर, बरोबर भोईर यांचं देखील आगमन झालं आणि त्यांचं देखील सहर्ष मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत असेल आमच्या स्पर्धेमध्ये. स्पीड अप करून खेळायचं सूचना असेल RCC राया टीम कारण की या सामन्याला भरपूर उशीर झालाय. अर्धा तास लेट होता हा सामना त्यामुळे आपण लगेच फिल्डिंग विवरचना सजवायची आहे. या सूचना असतील राया संघाला. चला सर्व संघांना एक सूचना असेल थोडासा व्हॉल्यूम द्या आपण या माईकला. असं नाही की जो तिसरं षटक टाकेल तोच कंपल्सरी 5वं षटक टाकेल असं कंपल्सरी नाहीये. परंतु जो मॅजिक ओव्हर टाकेल तो 5वं षटक देखील टाकू शकतो हा नियम आहे. फिल्डिंग लावायची प्लीज विनंती असेल. जास्त चर्चा नको मैदानाच्या आतमध्ये. RCC राया टीम पेनल्टीला सामोरं जावं लागू शकतं. लक्ष असू द्या. चला लगेच गोलंदाज येतात दुसऱ्या षटकामध्ये. गोलंदाजी मार्ग वरती माईज येतात. प्रवीण भोईर यांचं देखील आगमन होतंय. त्यांचं देखील सहर्ष मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत असेल स्वर्गीय रोहितभाई भोईर चषकामध्ये. माईज येत आहेत. माईजनं काय गोलंदाजी केली होती या स्पर्धेमध्ये. परवाच्या दिवशी आपण पाहिलं होतं नक्कीच विकेट हॅट्रिक असेल. एका षटकामध्ये 5-5 विकेट देखील गारी केलेत माईजना. तोच माईज आलाय गोलंदाजी मार्गवरती. स्ट्राईक केला फलंदाज संदेश ऑन स्ट्राईक. डावपुरा त्याचा विस्फोटक फलंदाज. स्ट्राईकिंग वरती संदेश राऊंड द विकेट. हा ब्रेकर यावेळेस मात्र ऑन द टॉस खेळलेत आणि बॉलला पाठवलाय स्वीपर कव्हर सीमा रेषेच्या बाहेर. संदेश केने खोळले खातं चौकार. स्पर्धेमध्ये चौकार येतोय. फलंदाज सूरज केने देखील चौकारांना खातं ओपन केलं. त्यानंतर आता स्ट्राईक वरती आले संदेश आणि संदेशने देखील चौकाराने खातं खुलं केलंय. धावसंख्या 4 ने पुढे सरकेल. टोटल स्कोर पोहोचलाय 18 या आकड्यावरती. षटक क्रमांक पॉवर प्लेचं दुसरं सुरू आहे. 3 खेळाडू बाउंड्री लाईन वरती पेट्रोलिंग करत असताना माईस पुन्हा एकदा तयार. राऊंड द विकेट नव्हते सुरुवातीला. आता मात्र ओव्हर द विकेट ने येत आहेत. पुढचा बॉल पुन्हा एकदा षटकातील
ऑन साइडला लॉफ केला, फटका छान आहे, स्लॉट मध्ये होता चेंडू, खेळाडू उपस्थित आणि चेंडू थांबला होता, परंतु अखेरकार गेलाय सीमारेषेच्या बाहेर, आलाय संदेश केनेच्या बॅटमधनं. अजून एक चौकार. लाडवण्यासाठी, परंतु शेवटच्या मोमेंटला अतिरिक्त बाउन्स झाला, टप्पा पडल्यानंतर चेंडू मैदानावरती आणि हा चौकार मिळाला आहे. धावसंख्या चौकाराबरोबर पुढे सरकली ती 22 या आकड्यावरती. 22 रफलकावरती एक चांगल्या टार्गेटच्या दिशेने वाटचाल करतोय संघ. आपण पाहतात चिराग 11 जय बजरंग घोरसे बी ही चांगली सुरुवात सलामी जोडीनं फ्लाइंग स्टार्ट निर्माण केलाय, स्वप्नवत सुरुवात केली आपल्या टीमसाठी. माईस थोडासा मागडा ठरतोय, कमबॅक करावं लागेल. राईट अमोर द विकेट. चांगला फटका समोर खेळत, गॅप शोधलीये, गॅप भेटलीये आणि पाठवलाय बॉलला लॉंग ऑफ सीमारेषेच्या बाहेर. सलगचा तिसरा चौकार संदेश केनेच्या बॅटमधनं. चौकार हॅट्रिक. मॅच 26 आकड्यापर्यंत पोहोचतोय घोरसे बी संघ. यस, त्या कटआउटच्या बाजूला नक्की ती 4 व्हीलर पार्क केली, ती आपण व्यवस्थित पार्क करायचे प्लीज. सुलतान खान यांची ती नक्कीच 4 व्हीलर असेल आणि त्यांना विनंती असेल आपण ती व्यवस्थित पार्क करायची. तयार गोलंदाज माईस आणि फुलटॉस चेंडू पाठवलाय बॉलला, बॅकवर्ड स्क्वेअर लेग, सीमारेषेच्या बाहेर. सलगचे 3 चौकार आणि त्याच्यानंतर आला हा मोठा प्रहार संदेश केनेच्या बॅटमधला. पहिला षटकार संदेश केने ऑन फायर. मागची मॅच चा नक्कीच वसपा काढण्याचा प्रयत्न करतात संदेश केने या मॅच मध्ये, कारण की त्यांना देखील माहिती आहे कशा प्रकारे आता बॅटिंग करायचे, काय टार्गेट सेट करायचं आहे. या सर्व गोष्टींची चर्चा केली टीम घोरसे बी संघाने आणि मैदानाच्या आतमध्ये काय जबरदस्त सुरुवात केली आहे. धावसंख्या पोहोचली ती षटकाराबरोबर 32 या आकड्यावरती. मागडा ठरला या षटकामध्ये माईज. एकूण चेंडू झाले षटकामध्ये आतापर्यंत 4. सुरुवातीच्या 3 चेंडूवरती 3 चौकार आणि त्याच्यानंतर 4थ्या बॉलवरती हा उत्तुंग षटकार आलाय. स्वीट अँड शॉर्ट टीम मीटिंग देखील बोलवली गेली. आपू गेले होते माईजला सांगण्यासाठी कशा प्रकारे तुला येणारा चेंडू टाकायचा आहे, कशा प्रकारे फिल्डिंग सजवायचे, या चर्चा थोड्याशा झाल्या मैदानाच्या आतमध्ये. पुन्हा एकदा सज्ज होतात माईज. स्ट्राईकला फलंदाज सेट बॅट्समॅन संदेश ऑन स्ट्राईक, कॅप्टन ऑफ टीम, संघाचे संघनायक. गतीमध्ये परिवर्तन, फिंगर रोल केले होते चेंडूवरती आणि गोलंदाज माईज पोहोचतील तोपर्यंत एकदा पूर्ण, दुसरीचा कॉल, लेझी क्रिकेट आणि दुसरी धाव देखील पूर्ण केली जाते. पाहिलं संदेश नक्कीच आणि सूरजना की थोडासा वेळ या ठिकाणी मिळतोय धाव घेण्यासाठी, त्वरित धाव चोरली गेली आहे. धावसंख्या 2 ने पुढे सरकेल. 34 धावा धाव फलकावरती. अप्रतिम सुरुवात या षटकामध्ये. एकूण धावा आतापर्यंत आपण पाहिल्या तर तब्बल 5 चेंडू आणि 20 धावा खर्च होतात या षटकामध्ये. शेवटचा बॉल पुढे येऊन खेळण्याचा प्रयत्न केला, हाफ ट्रॅकर होता, लाईन पाहावी लागेल. यस, आउटसाइड ऑफ स्टंप. पंचांचा इशारा वाईट बॉलचा येतोय. मानसिक दबाव, मानसिक दडपण पाहायला मिळते गोलंदाज माईज वरती. दिशेपासून भरकटतोय आणि फायदा मिळतोय घोरसे बी संघाला. धावसंख्या पोहोचली ती धाव फलकावरती 35. ओ यॉर्करचा प्रयास, डिफेंड करतायत, धावबाची संधी होती परंतु माघारी परतले संदेश आणि ओव्हरची होते समाप्ती. हे षटक राहिलं मागडं 21 धावेंचा. 2 षटकांच्या समाप्तीनंतर चिराग 11 जय बजरंग घोरसे बी संघ पोहोचलाय तो 35 या आकड्यावरती. डीजे तुषार. चला मॅजिकल षटक आता असेल या ठिकाणी. तिसरं षटक
चॅलेंजिंग ओव्हर ज्याला म्हटलं जातं. फिल्डिंग लावायची आरसीसी राया टीम, क्षेत्ररक्षण आपण त्वरित लावायचं आहे कारण की हा शेवटचा दिवस आहे, त्यामुळे आपण या ठिकाणी त्वरित फिल्डिंग लावायचे. वेळ जास्त घेऊ नका आपण. मॅजिकल षटकामध्ये 15 धावा या ठिकाणी बनवल्या गेल्या, तर धावा 5 धावा या ठिकाणी प्लस होतील आणि जर या ठिकाणी 15 पेक्षा कमी बनवल्या या षटकामध्ये तर 5 धावा या मायनस केल्या जातील. ही संकल्पना आयोजकांच्या माध्यमातून, आयोजकांच्या भूमिकेमध्ये नक्कीच राज भोईर आणि RB11 वरब संघ गोलंदाज येत आहे. तिसऱ्या षटकामध्ये गोलंदाजी मार्ग वरती अरमान येत आहेत. तिसऱ्या षटकामध्ये गोलंदाजी मार्ग वरती. स्ट्रायकिंगला फलंदाज सेट बॅट्समॅन सलामीवीर ओपनिंग ब्लास्टर सूरज केने ऑन स्ट्राईक. पॉवर पे देखील कंप्लीट झालं. 5 खेळाडू आता 30 गटाच्या बाहेर असतील. क्षेत्ररक्षण पूर्णपणे विखुरलं गेलंय. इथून कशा प्रकारे बॅटिंग केली जाईल टीम घोरसे संघाच्या बाजूनं. तयार गोलंदाज. मॅजिकल षटकाचा पहिला चेंडू. अराउंड द विकेट. पहिला चेंडू लॉफ केलाय. उंची जास्त आणि लांबी देखील मोठी. वाईड इज लॉंग ऑन. सीमारेषेच्या बाहेर पहिल्या चेंडूवरती गोलंदाजाचं स्वागत केलंय. वेलकम टू द ग्राउंड. षटकार. सो मच. ओव्हर पिच थोडासा चेंडू पाहायला मिळाला आणि प्रॉपरली टायमिंग पाहायला मिळाली या फटक्यावरती. सूरज केनीच्या बॅटमन हा षटकार आलाय. पुन्हा एकदा सज्ज होतात गोलंदाज अरमान. राऊंड द विकेट. फुल टॉस आणि यावेळेस पाहावं लागेल पंचसंघात बीमरचा इशारा दिलाय. मागे जातो चेंडू थर्डमॅनला. क्षेत्ररक्षक प्रयत्न करतात परंतु चेंडू थांबणार नाहीये. नो प्लस 4 एकूण मिळतील या चेंडूवरती या बोनसच्या स्वरूपानं 5 धावा. धावसंख्या नक्कीच वेगानं पुढे सरकली आहे. 46 धावा धावफलकावरती. या षटकामध्ये देखील गोलंदाज अरमान देखील मागला ठरलाय. मागचं षटक 21 धाब्याचं होतं. माहीज मागला ठरला आणि आता टार्गेट केलं जातं मॅजिकल षटकामध्ये अरमानला. धावसंख्या 46. फ्रीचा हा चेंडू असेल. संधी निर्माण झाली या चेंडूवरती. फायदा उचलावा लागेल टीमसाठी. सूरज केने ऑन स्ट्राईक. लॉफ्टेड हिट. पुन्हा एकदा उडवलाय. लॉंग ऑफ. सीमारेषेजवळ आणि जवळ जवळ हा झेल हातामध्ये आला होता परंतु आपू सांगतायत की सूर्याची किरण आलीत. आपण नाहीये तर नक्कीच खेळाडू होते त्या ठिकाणी. आकिब होते आणि आकिबच्या हातातून हा चेंडू अखेरकार निसटलाय आणि हा षटकार असेल. धावसंख्या या षटकाराने पुढे सरकली होती 52. 52 धावा फलकावरती 50 कंप्लीट होती आहे. चिराग 11 जय बजरंग घोरसे बी या संघाची अप्रतिम बॅटिंग होती आहे. हाफ ट्रॅकर पूल केला. पुन्हा एकदा पूल अँड पॉवरफुल. सूरज केनेला थांबवणं आता फार कठीण. मैदानाच्या आतमध्ये सूरज केने नावाचं वादळ निर्माण झालंय. षटकार. बॅटिंग होते. प्रेक्षकांना जशी नक्कीच फलंदाजी हवी आहे सूरजकडनं तशीच या ठिकाणी फलंदाजी तो करतोय या मॅच मध्ये. षटकार येत आहेत. धावसंख्या नक्कीच षटकाराने पुन्हा एकदा पुढे सरकली आहे. ही 58 या आकड्यावरती 58. तिसरं षटक मॅजिकल ओव्हर सुरू आहे. अजून नक्कीच धावा या ठिकाणी प्लस देखील होतील या षटकामध्ये. ओके या बातेने गीत बॉटमॅनचा वापर केला. फटक्यावरती लॉंग ऑफला खेळून काढतायत. हेलिकॉप्टर खेळण्याचा प्रयत्न होता
दुसऱ्याचा प्रयत्न आणि दुसरी धाव देखील पूर्ण केली जाईल. गुड रनिंग बिटवीन द विकेट. दोघांमध्ये तालमेल भरपूर चांगला आहे आणि धावा कंप्लीट होत आहेत. संदेश एका बाजूला सेट झाले. संदेशच्या बॅटमध्ये देखील 3 चौकार आपण पाहिले, एक षटकार देखील पाहिला. त्याच्यानंतर सूरज आता षटकार देखील ठोकतो आणि सिंगल डबलला देखील प्राधान्य देतो या मॅच मध्ये. 7 धावा कंप्लीट होतात स्कोरबोर्ड वरती. अरमान पुन्हा एकदा राईट अमोर द विकेट. पुन्हा एकदा ऑन साइडला खेळलेत. ऑन द कार्पेट फटका चांगला आहे. लॉंगॉनला खेळाडू उपस्थित असतील. माईज फेकी येते, त्वरित फेकी करतात. तोपर्यंत यावेळेस मात्र सिंगल मिळेल. अंतिम मुवमेंटला थोडस या ठिकाणी शांत ठेवण्याचा प्रयत्न करतात अरमान सूरज केनेला. धावसंख्या 61, 61 धावा फलकावरती. शेवटचा बॉल शिल्लक असेल या षटकातील. धावसंख्या 61. स्ट्रायकिंगला फलंदाज संदेश केने सेट झालाय मैदानाच्या आतमध्ये. लांब लचक षटकार संदेशच्या बॅटमध्ये देखील आपण नेहमीच पाहत आलो आहे. चला वेळ घेऊ नका. टीम आरसीसी राया लेफ्टी राईटी कॉम्बिनेशन असल्यामुळे थोडासा वेळ घेत आहेत. राईट अमोर द विकेट. ओ यावेळेस चांगला चेंडू डीप राहिला. चेंडू खाली राहतोय. वेग भरपूर होता चेंडूमध्ये. डॉट बॉलची समाप्ती. शेवटला थोडस कमबॅक केलं गोलंदाज अरमाननं आणि 3 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या आता 5 धावा प्लस करून एकूण स्कोर सांगतील आमचे स्कोरर. 66 धावा फलकावरती 3 षटकांच्या समाप्तीनंतर. डीजे तुषार. सुस्वागतम सुस्वागतम सुस्वागतम. या दरम्यान सन्माननीय आदरणीय नक्कीच आनंदजी बनकरी साहेबांच्या ठिकाणी आगमन होते आणि त्यांचं देखील अमरजी बनकरी साहेबांच्या ठिकाणी आगमन होते आणि त्यांचं सहर्ष मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत असेल. स्वर्गीय रोहितभाई भोईर चषकामध्ये मान्यवरांची मांदी आमच्या व्यासपीठावरती उपस्थित होते. सर्वांचं आपण मनपूर्वक स्वागत करूया या स्पर्धेमध्ये. सामना सुरू आहे नक्कीच मान्यवरांच्या माहितीसाठी. चिराग नायरा 11 जय बजरंग गोरसे बी आणि त्यांना फाईट करतोय तो संघ भूमी 11 आरसीसी राया संघ. प्रथम बॅटिंग केली आतापर्यंत. 3 षटकांचा खेळ समाप्त झाला आणि 3 षटकामध्ये धावसंख्या बनवली आहे ती 66 आणि 4थ्या षटकाला होती सुरुवात. गोलंदाज आलेत. अपो येतात गोलंदाजी मार्गवरती. बिग बॅटल फटका चांगला ऑन द टॉस खेळलेत आणि पुन्हा एकदा पाठवला बॉलला लॉंग ऑफ सीमारेषेच्या बाहेर. सूरज केनेच्या बॅटमधनं अजून एक तडाखा. आणि सूरजची व्यक्तिगत धावसंख्या असेल 13 चेंडू आणि 45 धावसंख्येवरती तो बॅटिंग करतोय आणि संघाची धावसंख्या पोहोचली आहे 72 या आकड्यावरती. संघ पोहोचे घोरसे बी. 4थं षटक सुरू आहे. ओव्हर द विकेट. यॉर्करचा प्रयास. पुन्हा एकदा मिनी हेलिकॉप्टर पाहायला मिळतोय. लॉंगॉनला खेळून केलेला स्ट्रोक. एक धाव कंप्लीट. नकार देतात. कॉल देतात संदेश केने. धाव होऊ शकली नसती हे संदेशला देखील माहिती होतं आणि त्याच अनुषंगाने हे चांगलं कॉलिंग. मैदानाच्या आतमध्ये धावसंख्या 1 ने पुढे सरकेल. 73 73 धावा धावफलकावरती. चांगली बॅटिंग होते मैदानाच्या आतमध्ये. षटकारांची आतिषबाजी केली आहे सूरज केनेनं. धावसंख्या पोहोचली आहे. सूरजची व्यक्तिगत 14 चेंडू आणि 46 या आकड्यावरती तो बॅटिंग करतोय. संदेश देखील 3 चौकार 1 षटकार ठोकलाय. 7 चेंडू आणि 20 या धावसंख्येवरती तो बॅटिंग करतोय. पुढचा बॉल षटकातील. यॉर्करचा प्रयास. वाईड यॉर्करचा प्रयास करतात. स्वीपर कव्हर मध्ये चेंडू ट्रॅव्हल होतोय. क्षेत्ररक्षक पोहोचतील कामरान. तोपर्यंत मिळते सिंगल. कमबॅक करण्याचा प्रयत्न करतो आपल्या षटकामध्ये गोलंदाज अप्पू कोंगले. धावसंख्या 74 74 धावा फलकावरती. अर्धशतक पाहायला मिळेल का? सूरज केनेच्या बॅटमधनं 4 धावेपासून दूर असेल अर्धशतकापासून. या षटकातील पुढचा चेंडू पुन्हा एकदा अप्पू तयार. राईट अमोर द विकेट. पुढचा बॉल षटकातील. आडव्या बॅटने खेळले. फटका चांगला. लॉंगॉनला खेळाडू उपस्थित आणि पुन्हा एकदा सिंगल मिळालेल्या चेंडूवरती
चांगलं कमबॅक करतोय अप्पू देखील एक षटकार आल्यानंतर आणि धावसंख्या 75 याकडे वरती पोहोचतोय संघ गोरसे बी. 4 चेंडू झाले त्या षटकातील आणि धावा खर्च होतात आतापर्यंत 9. स्ट्राईकला फलंदाज सेट बॅट्समॅन संदेश केने ऑन स्ट्राईक. अजूनही 2 चेंडूंचा खेळ षटकातील शिल्लक आहे. अप्पू तयार मागे खेळतायत आणि पाठवलाय बॉलला फाईन लेग सीमारेषेच्या बाहेर. कनेक्शन तेवढं चांगलं नव्हतं परंतु धावा मिळतील पूर्ण 4. आणि या चौकाराबरोबर धावसंख्या पुढे सरकते ती 79 धावा धावफलकावरती. क्या बात आहे. दोघांमध्ये खूप चांगली पार्टनरशिप पाहायला मिळतीये. 79 धावेची ही पार्टनरशिप घडली मैदानाच्या आतमध्ये सूरज आणि संदेश मध्ये. शेवटचा बॉल फुलटॉस ताकदीचा योग्य तो वापर आणि चेंडू करते हवाई सपर सीमा पार. षटकार 4 षटकांचा खेळ समाप्त आणि 4 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या बोलली ती 85 आकड्यावरती. टीम चिराग नायर 11 जय बजरंग गोरसे बी टीम ऑन फायर. की 4 षटकांचा खेळ समाप्त होता आणि काय बॅटिंग होते मैदानाच्या आतमध्ये मन जिंकली आहेत. ज्या अर्थानं आपण नक्कीच गोरसे बी संघाला ओळखत असो ती ओळख या ठिकाणी या मैदानावरती पुन्हा एकदा पटवून दिली आहे. प्रेक्षक वर्गांना देखील एंटरटेनमेंट करतायत. षटकार येतात कारण की प्रेक्षक वर्ग भुकेले असतात फक्त चौकार आणि षटकारांसाठी. शेवटचं षटक डेट ओव्हर गोलंदाजी मार्ग वरती अकीब येत आहेत. डेट ओव्हरचं षटक असेल स्लोग ओव्हरचं षटक. स्ट्राईकला फलंदाज 46 या धावसंख्येवरती बॅटिंग करतोय. 47 या धावसंख्येवरती बॅटिंग करतोय सूरज केने. मॅच बॉल देखील येतो आणि तो स्वीकारला जाईल. 10 चेंडू आणि 31 या धावसंख्येवरती संदेश केने देखील बॅटिंग करतायत. काय पार्टनरशिप केली आहे मैदानाच्या आतमध्ये. पहिल्या बॉल षटकातील अकीब तयार होतील. राईट अमोर द विकेट. लॉफ्ट 80 फटका छान आहे. पॅरलर स्ट्रोक आणि पाठवल्या बॉलला वाईड स्लॉंग ऑन सीमारेखा बाहेर. अर्धशतक पूर्ण होते बॅट वरती करायची. यस सूरज केनेसाठी एकदा जरा जोरदार झाल्या. अप्रतिम बॅटिंग. रोशन सूरज केने इंजर्ड देखील आहे त्यांना दुखापत देखील आहे तरी देखील इतका चांगला खेळ या मॅच मध्ये त्याने केलाय. क्या बात आहे. अप्रतिम खेळ करतात मैदानाच्या आतमध्ये सूरज केने. धावसंख्या बोलली ती षटकाराबरोबर 91 धावा फलकावरती. दुखापतग्रस्त असताना देखील लाजवाब बॅटिंग केली आहे मैदानाच्या आतमध्ये सूरज केने. आणि 100 रन जर कंप्लीट होतो तर 1000 रुपयाचा कॅशबॅक असेल महेश दादा भोईर यांच्या माध्यमातून. फटका चांगला आणि पुन्हा एकदा टप्पा खेळल्यानंतर बॉल सीमा पार चौकार. धावसंख्या पोहोचेल ती 95 या आकड्यावरती. 95 विदाउट लॉस ऑफ टीम चिराग नायर 11 जय बजरंग गोरसे बी. अजूनही षटकातील आपण पाहिले गेलं तर 4 चेंडूंचा काही शिल्लक आहे आणि 100 धावा जर पूर्ण केल्या तर महेश दादा भोईर गोल्डन मॅन यांच्याकडनं 1000 रुपयाचा कॅश प्राइज असेल गोरसे बी संघासाठी. लॉफ्ट 80 परंतु यावेळेस मिस्टामिंग झालाय. खेळाडू उपस्थित झेलची शक्यता आणि फलंदाज बाद. अखेरकार सूरज केने या ठिकाणी बाद होतोय. सूरज केने
याच्यासाठी नक्कीच टाळ्या झाल्या पाहिजेत कारण की दुखापतग्रस्त असताना देखील या मॅच मध्ये त्यांना विस्फोटक फलंदाजी केली आहे. डीजे चेंडूचा सामना त्यानं केला आणि 57 धावेची खेळी केली या मॅच मध्ये. किशोर येत आहेत नवीन फलंदाज किशोर मुकादम तिसऱ्या क्रमांकावरती. अजूनही षटकातील 3 चेंडूंचा खेळ शिल्लक असेल. अकी पुन्हा एकदा सज्ज होत आहेत गोलंदाजी मार्ग वरती. शेवटच्या क्षणाला या ठिकाणी सफलता मिळाली आहे ती टीम आरसीसी राया या संघाला. पुढचा बॉल लॉफ्टेड हिट आणि पाठवलाय बॉलला सीमारेषेच्या बाहेर. फलंदाज किशोर मुकादमच्या बॅटमध्ये देखील हा षटकार. एकशे एक धावा धावफलकावरती लावतात आणि महेशदादा भोईर याचकडनं घोरसेबी संघासाठी 1000 रुपयाचा कॅश प्राइज देखील असेल या मॅच मध्ये. शेवटचा चेंडू शिल्लक असेल. 2 चेंडू अजूनही शिल्लक असतील या षटकातील. ही ओळख हे नक्कीच घोरसेबी संघाची 8व्या 9व्या आणि 10व्या क्रमांकाचा फलंदाज देखील षटकार मारू शकतो. इतर सुरुवात आहे भावेश केने आणि भावेश पवार आणि नक्कीच पवन केने नाहीये तर देखील काय बॅटिंग सुरू आहे. ही ओळख या संघाची. डॉट बॉलला 1 चेंडू अजूनही शिल्लक असेल. शेवटचा चेंडू शिल्लक असलेल्या षटकातील. डान्सिंग डाऊन द विकेट खेळण्याचा प्रयत्न केला. मिस्टामिंग स्ट्रोक झेलची शक्यता आणि कॉटन बॉल शेवटच्या बॉलवरती विकेट. आणि अशा तऱ्हेनं खेळाचं पहिलं सत्र कंप्लीट आणि प्रथम बॅटिंग करत असताना चिराग नायरा 11 जय बजरंग घोरसेबी संघानं 5 षटकामध्ये 101 धावा बनवल्यात आणि 102 धावेचं लक्ष असेल भूमी 11 आरसीसी राया या संघासमोर. थँक्यू सो मच. वळूया आपण व्यासपीठावरती. पाहुणे इथे उपस्थित आहेत. आदरणीय अमर शेठ बनकरी साहेब इथे उपस्थित आहेत आणि साहेबांचे इथे आपण सन्मान करूया. महेश शेठ भोईर यांच्या शुभ हस्ते आपण अमर शेठ बनकरी साहेबांचे इथे आपण सन्मान करूया. चला दोन्ही टीमचे कॅप्टन आपण देखील या टॉससाठी आदित्य इलेवन आणि श्रीराम स्पोर्ट्स कोंडेरी या 2 संघांमध्ये या पुढील सामना असेल. आपण देखील या. त्यानंतर हनुमान शेठ भोईर आपल्या व्यासपीठावरती उपस्थित आहेत. त्यांचा देखील इथे आपण सन्मान करूया. हनुमान शेठ भोईर साहेबांचा इथे आपण सन्मान करतोय. मोहन शेठ भोईर साहेब देखील उपस्थित आहेत. त्यांचा देखील इथे आपण सन्मान करूया. मोहन शेठ भोईर आपल्या व्यासपीठावरती उपस्थित आहेत. आदरणीय अनिल राजपूत साहेब देखील उपस्थित आहेत. आपल्या व्यासपीठावरती अनिल राजपूत साहेबांचे इथे आपण सन्मान करूया. व्यासपीठावरती सुमित गायकर साहेब इथे उपस्थित आहेत आणि सुमित गायकर साहेबांचे इथे आपण सन्मान करूया. अमर शेठ बनकरी साहेबांची सर्व ही मित्रमंडळी आहेत
आपण देखील आलात आणि या स्पर्धेची आपण शोभा वाढवली त्याबद्दल आपले देखील मनापासून आभार. व्यासपीठावरती आदरणीय विलास शेठ तरे उपस्थित आहेत, त्यांचे ते आपण सन्मान करूया. आपल्या मुख्य व्यासपीठावरती विलास शेठ तरे आमचे रोहन तरे यांचे पिताश्री आहेत, त्यांचे ते आपण सन्मान करूया. चला दोन्ही टीम आणि अमर शेठ बनकरी यांना विनंती असेल दादा आपल्या शुभ हस्ते आपण टॉस करूया. या सामन्याचा सामना असेल आदित्य 11 आणि चला दोन्ही संघ नाही की ते उपस्थित आहेत. हेड असं कॉल आहे. हेड असं कॉल आहे आणि आलेला आहे हेड. टॉस जिंकलाय कोंडेरी या टीमने निर्णय. नक्कीच शुभेच्छा असतील दोन्ही संघांना, आपण शुभेच्छा देऊया. नक्कीच श्रीराम स्पोर्ट्स कोंडेरी या टीमने टॉस जिंकून फिल्डिंग स्वीकारलेली आहे आणि आदित्य 11 या टीमला इन्व्हाइट केलेलं आहे बॅटिंग करण्यासाठी. सामना असेल 5 षटकांचा. विद्यमान सामना सुरू आहे. पुन्हा ऐकूया आपण आवाज अंबरनाथचा, आवाज पालेगावचा, अत्यंत टॅलेंटेड समालोचक सोनू बांगर यांचा. थँक्यू सो मच रोशन. चला 102 धावेचं टार्गेट आणि मॅचला होते सुरुवात. पुन्हा एकदा सेकंड इनिंगला सुरुवात. पहिलाच बॉल लॉफ केलाय, फटका छान आहे आणि पाठवलाय बॉलला वाईडिश लॉंग सीमारेषेच्या बाहेर. आक्रमक सुरुवात अप्पू कुंगलेच्या बॅटमधनं षटकार. षटकार आलाय आणि 6 या धावसंख्येनं अकाउंट ओपन होतोय. ते भूमी 11 आरसीसी राया या संघाचा. आरसीसी राया संघ म्हटला तर नक्कीच अख्तर कुंगले हे देखील विस्फोटक फलंदाज आहेत आणि ते देखील सध्या तरी मॅचचा आनंद घेत आहेत. त्यांचं देखील मनपूर्वक हार्दिक स्वागत असेल आणि शुभेच्छा देखील येत आहेत नक्कीच आरसीसी राया या संघाला. लॉफ्टेटी पुन्हा एकदा पाठवलाय बॉलला स्क्वेअर लेग सीमारेषेच्या बाहेर. सलगचा हा दुसरा षटकार. फलंदाज अप्पूच्या बॅटमधनं. एकशे 2 धावा या ठिकाणी चेस करत आहेत. या मॅच मध्ये भरपूर मोठं टार्गेट आहे. 5 षटकांची लढत आपण पाहतायत. स्वयंसेवकांना विनंती असेल आपण सीमारेषेचा ताबा घ्यायचा, कारण की हा शेवटचा दिवस आहे या, त्यामुळे आपण या ठिकाणी प्रत्येकाने जाम बाउंड्री लाईन वरती आपण पेट्रोलिंग करायची आहे. धावसंख्या 12 वरती पोहोचली आहे. अजूनही 90 धावेची गरज सामना जिंकण्यासाठी. पॉवर प्लेचं पहिले षटक सुरू. गोलंदाज पुन्हा एकदा जतीन तयार. राईट मोर द विकेट. यावेळेस गतीमध्ये परिवर्तन, परंतु लाईन पिकअप केली आणि आडव्या बॅटने खेळत पाठवला बॉलला एक्स्ट्रा कव्हर सीमा रेखा बाहेर. हा चौकार अप्पूच्या बॅटमधनं. खऱ्या अर्थाने भूमी 11 आरसीसी राया संघ इन ऍक्शन मध्ये आहे आणि जर राया संघाने हा सामना जिंकला तर नक्कीच राया गावचे उद्योजक समाजसेवक पापा पावले यांच्याकडून 5,000 रुपयांचं पारितोषिक असेल. चौकार येतोय. धावसंख्या चौकारामध्ये पुढे सरकते ती 16 या आकड्यावरती. अजून एक चांगला फटका किया बात आहे. खेचलाय बॉलला, पाठवलाय मिड विकेट सीमारेषेच्या बाहेर. अप्पूच्या बॅटमधनं तिसरा षटकार. सडेतोड उत्तर देण्याचा प्रयत्न करतात या मॅच मध्ये. टीट पॉट टॅड जशात तसे उत्तर देण्याचा प्रयत्न सध्या तरी सुरू आहे आणि धावसंख्या पोहोचली ती अजून एक या षटकाराबरोबर 22 या आकड्यावरती. सूचना असतील आमच्या नक्कीच स्वयंसेवकांना. व्हॉलेंटियर्स आपण चेंडू लगेच आणून द्यायचा आहे. येस मॅच बॉल होतोय. महागडा ठरलाय पहिल्या षटकामध्ये आतापर्यंत. गोलंदाज आपण पाहता जतीन. 4 चेंडू आणि 22 धावा खर्च झाल्यात.
आरसीसी राया संघ देखील एक मोठा संघ आहे. अनेक साऱ्या वेळेत नक्कीच गोरसे बी संघाला परास्त देखील केले. गोरसे बी संघाला देखील आरसीसी राया संघाला अनेक वेळा परास्त केलंय. दोघांमधील लढती भरपूर झालेल्या आहेत. परंतु आता प्रश्न एवढाच आहे की या मॅच मध्ये आरसीसी राया संघ 102 धावा बनवेल का हा प्रश्न असेल. पुढचा बॉल षटकातील राऊंड द विकेट जतीन. चांगला चेंडू गुडलेत वरती पडल्यानंतर थोडासा टॉस होतोय. अप्पू देखील सांगतात थोडीशी या ठिकाणी उचली मिळते या चेंडूवरती आणि फलंदाज अप्पू बीट झालेत. डॉट बॉलची समाप्ती पाहायला मिळेल. सुरुवातीला ओव्हर द विकेटनं गोलंदाजी करत होते परंतु थोडीशी चर्चा झाली क्षेत्ररक्षकांमध्ये आणि गोलंदाजांमध्ये आणि आता राऊंड द विकेटनं आलेत. ओके आबाद एक ग्लान्स केलाय. फटका छान आहे. पुन्हा एकदा पाठवलाय बॉलला बॅकवर्ड स्क्वेअर लेग सीमा रेखा बाहेर षटकार आणि ओव्हरची होतीये समाप्ती आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या 102 धावेचा पाठलाग करत असताना आरसीसी राया टीम 28 आकड्यावरती. षटकामध्ये नक्कीच 28 धावा कुठल्या गेल्यात. क्या बात आहे. अप्पू कुंगलेच्या बॅटमधनं षटकार आपण पाहिलेत आणि सामन्यामध्ये थोडस नक्कीच कमबॅक देखील झालंय कारण की आता जिंकण्यासाठी येणारे 24 चेंडू आणि 74 धावेची गरज असेल. सुरू आहे प्रेक्षक वर्गाकडे देखील कारण की क्रिकेटमध्ये कोणती धावसंख्या ही सेफ मानली जात नसते. शक्य करण्यासाठी तुमच्यामध्ये जिद्द हवी, कॉन्फिडन्स हवा, स्वतःवरती आत्मविश्वास हवा. कोई भी लक्ष्य मनुष्य के साहस से बड़ा नहीं होता. हारा वही जो दिल से लढा नाही. तुम्हाला प्रयत्न करावे लागतील. मैदानाच्या आतमध्ये अपूर्ण षटकार टोकले आणि आता इन्फॉर्म बॅट्समॅन ऑन स्ट्रायकेल वरती पाहायला मिळतील कामरान कुंगले. गोलंदाजी मार्ग वरती किशोर येतात, निशांत येतात दुसऱ्या षटकामध्ये. दुसरा पॉवर प्लेचं षटक. पहिला चेंडू सोबरवन पद्धतीचा एज लागली पाठीमागे जातो चेंडू. आउटफील्ड फास्ट या मैदानाचं वैशिष्ट्य आहे. एकदा का चेंडू पाठीमागे गॅप बनून गेला तर तो सीमा पलीकडे जातो. आलाय चौकार. पोहोचली चौकाराबरोबर 32 या आकड्यावरती. जिंकण्यासाठी गरज आहे 23 चेंडू आणि 70 धावेची. काय बॅटर काय सामना सुरू आहे मैदानाच्या आतमध्ये या दोन संघांमध्ये. कामरासाठी हा चेंडू गतीमध्ये परिवर्तन. अगोदरच बॅट फिरवली गेली. डायरेक्टचा प्रयत्न करतात. अप्पूची विकेट घेण्याचा प्रयत्न सुरू आहे मैदानाच्या आतमध्ये परंतु तेवढ्याच वेगानं ही धाव कंप्लीट केली आहे दोन्ही फलंदाजांनी. धावसंख्या नक्कीच एकने पुढे सरकेल. 33 धावा धावफलकावरती. यस आणि मांगरूळ गावचे नक्कीच आमचे गोल्डन मॅन पिंटू शेठ पाटील याचकडे देखील शुभेच्छा आल्यात गोरसे बी संघासाठी आणि या स्पर्धेसाठी. त्यांचे देखील हार्दिक स्वागत असेल. स्वर्गीय रोहितभाई भोईर चषकामध्ये. स्ट्रायकेला फलंदाज अप्पू कुंगले सेट बॅट्समॅन. 3 षटकार आपण पाहिले पहिल्या षटकामध्ये. अप्पूला थांबवणं फार कठीण. पुन्हा एकदा फक्त दिशा दिली आहे. नो लुक शॉट आणि पाठवला बॉलला स्क्वेअर लेग सीमारेषेच्या बाहेर. अजून एक षटकार. धावसंख्या पोहोचली ती 39 या आकड्यावरती. विजयासाठी आता 63 धावेची गरज आहे. सामना बॅलन्स झालाय. मॅच मध्ये शिरकाव करण्याचा प्रयत्न सुरू आहे तो आरसीसी राया टीमच्या माध्यमातून. चर्चा सुरू आहे नक्कीच मैदानाच्या आतमध्ये. अजूनही मॅजिकल षटक देखील येणं बाकी असेल. अप्पू कुंगले काय बॅटिंग करतोय. ज्या प्रकारे सूरज केलेनं बॅटिंग केली त्याच प्रकारची बॅटिंग या मॅच मध्ये नक्की त्यांच्या अगेन्स्ट करतोय अप्पू कुंगले. ऑन फायर. प्रॉपरली टायमिंगच्या आधारे फटके खेळले जात असतात नेहमी. अप्पूच्या माध्यमातून व्यावसायिक क्रिकेट देखील सध्या तरी ते खेळत असतात. अनुभव देखील आलाय क्रिकेट खेळत असताना. राईट आर्म ओव्हर द विकेट. पुन्हा एकदा त्याच दिशेला परंतु झेल महत्वाचा खेळाडू उपस्थित आणि फटका बसला. या मॅचची गोल्डन विकेट कॅरी झाली आहे. अप्पू कुंगले बॅक टू द पवेलियन. मोठा धक्का भूमी 11 आरसीसी राया संघाला.
बॅकफूट वरती गेले होते आणि पुन्हा एकदा नक्कीच त्याच प्रकारे त्या दिशेला खेळण्याचा प्रयत्न होता, परंतु ताकद थोडीशी या फटक्यावरती कमी लावली होती अप्पूना आणि फिल्डर उपस्थित होते. झेल कॅरी केलाय. विकेट महत्वाची होती अप्पूची आणि ती मिळवली आहे. गोलंदाज निशांत आपण बाजू षटकातील बॉल झाले. 4 फिल्डिंग लावायची. गोडसे बी टीम प्लीज विनंती असेल आपण क्षेत्ररक्षण लावून घ्या. सलामीची जोडी आपण पाहिली होती कामरान आणि अप्पू, त्यातून अप्पू या ठिकाणी बाद झालेत आणि नवीन फलंदाज येत आहेत माईज. थँक्यू सो मच. खऱ्या अर्थाने आरसीसी राया संघ खेळतोय. भूषण दादा रोहणे पुरस्कृत भूमी 11 या नावाने आणि भूषण दादा रोहणे यांच्या माध्यमातून सुवर्ण संधी येते. भूमी 11 राया या टीमने जर हा सामना जिंकला तर त्यांचा गाडी क्रमांक आहे 9898. हे पारितोषिक असणार आहे 9,898 रुपयांचं. क्या बात आहे. नक्कीच पारितोषिकांचा वर्षाव देखील होतोय टीम आरसीसी राया संघावरती. भूमी 11 या नावानं खेळतो. या स्पर्धेमध्ये व्हाईट बॉलचा इशारा आलाय. अवांतर धावी ते मिळते. धावसंख्या 40 वरती पोहोचली आहे. सामना बॅलन्स झालाय. विजयासाठी 62 धावेची आता गरज आहे. गोलंदाजी मार्ग वरती पुन्हा एकदा सज्ज होतील निशांत. एकूण चेंडू झाले षटकातील आतापर्यंत 4. लॉफ्टेड हिट फटका चांगला. खेळाडू उपस्थित परंतु पोहोचू शकत नाहीयेत आणि बॉल वाईडिश लॉंग ऑन सीमारेषेच्या बाहेर. चौकार येतोय फलंदाज माईकच्या बॅटमधनं. धावसंख्या चौकारा बरोबर पुढे सरकेल. 44 44 धावा फलकावरती. अप्पू जरी बाद झाले तरी देखील या ठिकाणी कोणत्याही प्रकारचा दबाव नाही आणि कॉन्फिडन्स बरा स्ट्रोक खेळलाय. माईजला चौकार एकवटलाय. 58 धावेची गरज सामना जिंकण्यासाठी. ओव्हर द विकेट. टॉपेज लागते. मागे खेळाडू उपस्थित प्रयत्न करतात. डायरेक्ट टीचा देखील प्रयत्न करतात आणि दोन्ही एंड बचावलेत. एका बाजूला झेल देखील पकडता आली नाही आणि दुसऱ्या बाजूला रनआउट होण्यापासून देखील वाचलेत मित्र म्हणेन माईज आणि थोडेसे नाराज होतात कामरांवरती देखील. 2 षटकांचा खेळ समाप्त होतो आणि 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या 44. विजयासाठी येणारा आता चेंडू शिल्लक असेल तब्बल 18 आणि 58 धावेची गरज. मॅजिकल षटक आता येणारा या 3ऱ्या ओव्हरमध्ये. डीजे मध्ये आलेत. आजच्या शेवटच्या दिवसामध्ये चांगले संगीत येतात त्यांच्या माध्यमातून आणि स्वीट अँड शॉर्ट मीटिंग केली गेली गोडसे बी टीमच्या माध्यमातून. चर्चा सुरू आहे मैदानाच्या आतमध्ये. चांगली टीम मॅनेजमेंट आपल्याला पाहायला मिळते. संघ मोठा आहे, सामना मोठा आहे, त्याचबरोबर आपण पाहिलं तर स्पर्धा मोठी आहे आणि त्याच अनुषंगाने चर्चा झाली. मैदानाच्या आतमध्ये येणारं षटक मॅजिकल ओव्हर, चॅलेंजिंग ओव्हर. गोलंदाज येतात कपिल केने येतात 3ऱ्या षटकामध्ये. स्ट्रायकिंगला फलंदाज आतापर्यंत शांत पाहायला मिळतो. फार कमी चेंडू खेळलेत. कामरान कुंगले इनफॉर्म बॅट्समॅन. षटकार नेहमी त्यांच्या बॅटमध्ये आपण जास्त पाहत आलो आहे. गरज आहे टीमला देखील. हो, चांगला चेंडू यॉर्कर टाकण्याचा प्रयत्न. ऑन साईडला खेळले. डीप मध्ये खेळाडू उपस्थित आणि त्वरित फेकी येते तोपर्यंत एकच धाव ते मिळेल. धावसंख्या 45 45 धावा फलकावरती. येणारे 17 चेंडू विजयासाठी 57 धावेची गरज आहे. माईस कडनं देखील अपेक्षा आहेत मोठ्या फटक्यांच्या. दुसऱ्या बाजूला हे षटक निर्णायक षटक असेल. या षटकामध्ये कमी धावा खर्च केल्या तर धावा मायनस देखील या ठिकाणी केल्या जातील. 15च्या आतमध्ये जर रोखलं धावा मायनस होतील आणि 15च्या वरती जर खर्च झाल्या तर आरसीसी राय संघाला 5 धावा या प्लस मिळतील. फिल्डिंग मध्ये परिवर्तन. वाडी स्लॉंग ऑफच्या खेळाडूला एक्स्ट्रा कव्हरच्या खेळाडूला कव्हर मध्ये ढकलण्यात आलेत आणि शॉर्ट कव्हरच्या खेळाडूला शॉर्ट एक्स्ट्रा कव्हरला ठेवण्यात आले. यॉर्करचा पास. क्या बात आहे. चांगला चेंडू आणि ऑन साइडला खेळलेत. माईस दुसरीचा प्रयत्न करतात. धावाची संधी आणि कदाचित कलेक्टिंग झाली असते तर विकेट मिळू शकली असती. कॉम्बिनेशन थोडंसं चुकीचं पाहायला मिळतं. दोघांमध्ये कॉलिंग
हा संवाद थोडासा तुटतोय आणि थोडेसे एकमेकावरती नाराज देखील होत आहेत. नाईस आणि कामरान चांगली गोलंदाजी कपिल केनेच्या माध्यमातून पाहायला मिळते. लॉफ केलाय, उंची जास्त लांबी कमी, खेळाडू पोहोचलेत मिड विकेट वरनं आणि टिपला झेल. फलंदाज बाद, क्षेत्ररक्षक होते ऋषभ पवार त्या ठिकाणी होते नक्कीच आणि हा झेल कॅरी केलाय भावेश पवार यांचे छोटे बंधुराज डीजे. विकेट मिळाली नक्कीच या मॅच मध्ये स्वस्तामध्ये बाद होतोय फलंदाज कामरान कुंगले आणि कपिल केनेचं मी कौतुक करेल कारण की धावा रोखायच्या होत्या आणि मॅजिकल षटकामध्ये या ठिकाणी काय सुरुवात केली आहे. 3 चेंडू आतापर्यंत टाकलेत आणि 1 विकेट प्राप्त केली आहे आणि अवघ्या 2च धावा आतापर्यंत खर्च केल्या त्या षटकामध्ये. धावसंख्येला ब्रेक लावण्याचा प्रयत्न करतायत कपिल केने. न्यू बॅट्समॅन नवीन फलंदाज येत आहेत 4थ्या क्रमांकावरती अरमान येत आहेत. 56 धावेची अद्याप गरज सामना जिंकण्यासाठी. या षटकातील अजूनही 3 चेंडूंचा खेळ शिल्लक. पुढचा बॉल राऊंड द विकेट. हा ट्रॅकर होता, ऑन साइडला पुल करायचं होतं परंतु अगोदरच बॅट फिरवली गेली. ब्लाइंड स्ट्रोक खेळतोय चेंडूवरती, व्यवस्थित नजर नव्हती आणि डॉट बॉल आलाय. चांगली गोलंदाजी, 4 चेंडू 3 धावा 1 सफलता, उर्वरित 2 चेंडू शिल्लक. 56 ची गरज सामना जिंकण्यासाठी. पुन्हा एकदा व्यवस्थित आला नाहीये बॅट वरती. येस, एकच धाव इथे मिळेल आणि धावसंख्या 1 ने पुढे सरकेल. 47 47 धावा फलकावरती. अजूनही 55 धावेची गरज. शेवटचा बॉल षटकातील. स्विच हिट खेळण्याचा प्रयत्न करता आणि डॉट बॉलची समाप्ती. सफल ओव्हर मी तर म्हणेल मॅजिकल षटकामध्ये धावा रोखल्या आहेत. 15 धावा बनवण्यापासून थांबवलाय ते भूमी 11 आरसीसी राया संघाला मॅच मध्ये कमबॅक करून देणारा हे षटक आपल्याला पाहायला मिळत आहे. धावसंख्या आता असेल मायनस करून 42. 42 धावा असतील 3 षटकांच्या समाप्तीनंतर आणि विजयासाठी गरज असेल येणारे 12 चेंडू 60 धावेची गरज. सोमाच 12 चेंडू 60 धावेची गरज. 30.00 ची सरासरी आता गाठावी लागेल. मी अगोदरच म्हटलं होतं मागचं षटक हे टर्निंग पॉइंट षटक असेल. अर्थातच या ठिकाणी त्या षटकामध्ये काय घडेल काय बिघडेल, सामना कोणाच्या बाजूने जाईल हे तुम्हाला पाहायला मिळेल आणि सामना गोडसे बी संघाच्या बाजूने जवळ जवळ आहे परंतु षटकार देखील येतात. आला षटकार. आज गोविंदाचे संगीत जास्त येतात डीजे मास्टर तुषार मडके यांच्या माध्यमातून. कदाचित गोविंदाचे फॅन देखील ते असावेत. षटकार आलाय. 54 धावेची अद्याप गरज असेल. आणि डॉट बॉल येतोय. गोलंदाजी मार्कवरती पुन्हा एकदा लेफ्ट ऑन द विकेट. पुन्हा एकदा ऑन साइडला खेळायचं होतं परंतु संपर्क नाहीये. बॅट अँड पॅडच्या मधून चेंडू निघून जातो. विकेट किपरच्या हातामध्ये डॉट बॉलची समाप्ती आणि हा सामना झुकलाय. टीम चिराग नायरा 11 जय बजरंग घोरसळ बी या संघाच्या बाजूनं. स्क्वेअर ऑफ द विकेट खेळले. डीप मध्ये खेळाडू उपस्थित. एकच धाव इथे मिळेल. टोटल स्कोर धावसंख्या फलकावरती येस 49 धावा फलकावरती पाहायला मिळतील. 53 धावेची अद्याप गरज सामना जिंकण्यासाठी. ज्या प्रकारे सुरुवात केली होती आपण नक्कीच अप्रतिम सुरुवात होती असं वाटलं होतं नक्कीच सामन्यामध्ये शिरकाव करेल टीम आरसीसी राया भूमी 11 राया संघ. परंतु तिसरं षटक भरपूर काही सांगून गेले आहे. कपिल केनेचं षटकार येत आहेत परंतु या षटकाराला थोडासा उशीर झालाय.
55 धावा फलकावरती. अजूनही 47 ची गरज आहे. हो यावेळेस नो बॉल असेल आणि असं वाटलं होतं की नक्कीच हा पंजा मिळेल, परंतु अडवलाय बॉलला. नो बॉल असेल आणि फ्रीची देखील संधी असेल या चेंडूवरती. धावसंख्या 56 धावा फलकावरती. क्या बात आहे. चांगला चेंडू गुडलिंदवरती पडल्यानंतर थोडासा टर्न होता, टेक ऑफ देखील होतोय आणि डॉट बॉल आलाय. ओव्हरची होते समाप्ती. 4 षटकांचा खेळ समाप्त. मॅच वन साइड झाला. आता सामना जिंकण्यासाठी 46 ची गरज. धावसंख्या 56 धावा फलकावरती. डीजे यस नक्कीच कोंडेरे संघाचे 2 आयकॉन असतील. भावाले संघाचे नक्कीच सूरज केने आणि नवनाथ मुकणे हे 2 आयकॉन असतील. नक्कीच कोंडेरे या संघाचे षटकार येत आहेत, परंतु षटकारांना आता काही महत्व नाहीये. तर असं म्हटलं जातं वेळ गेली सत्ता गेली, कार्यक्रम संपला. षटकार डीजे पर्यंत नक्कीच पोहोचू शकेल याच्यासाठीच हा सामना आता सुरू आहे. आरसीसी राया संघ पुन्हा एकदा लॉक करतायत, परंतु मिस टायमिंग होतो आणि 1 धाव इथे मिळेल. धावसंख्या आपण पाहिली तर टोटल 63 धावा फलकावरती. 4 चेंडूंचा खेळ शिल्लक, फक्त औपचारिकता शिल्लक असेल या मॅच मध्ये. वाईड बॉलचा इशारा असेल पंचांच्या माध्यमातून. पुढचा बॉल पुन्हा एकदा ओव्हर द विकेट. शपळून घेतायत, मागे खेळण्याचा प्रयत्न करतायत, परंतु खेळाडू उपस्थित आणि कोणत्याही प्रकारची धाव नाहीये, कारण की आता हा मॅच जिंकण्याच्या उंबरठ्यावरती. टीम चिराग नाही राहिले, पण जय बजरंग घोडसे बी टीम फटका छान आहे. पुन्हा एकदा पाठवलाय बॉलला स्क्वेअर लेग सीमारेषेच्या बाहेर. षटकार या 70 धावेपर्यंत पोहोचला संघ आतापर्यंत. हेलिकॉप्टर होण्याचा प्रयत्न आणि खेळाडू उपस्थित असेल लॉंग ऑनला. 1 चेंडू शिल्लक असेल. आणि शेवटचा बॉल. सामना या ठिकाणी जिंकण्याच्या उंबरठ्यावरती अजूनही वाट पाहावी लागेल. यस वाईट बॉल असेल. कोंडेरे संघामध्ये 2 आयकॉन खेळाडू पाहायला मिळतील. भावाले संघाचे सूरज केने आणि नवनाथ मुकणे हे 2 आयकॉन